Hello's good afternoon, and we are moving forward in our lesson. We have already seen the maximum social advantage principle given by Hughes Dalton, and then Musgrave's principle, which was about maximum social welfare for budget determination or for the optimal size of budget. यातून आपण काय शिकलो ऍक्च्युली शिकताना, जर तुम्हाला आठवत असेल तर, की डेल्टनने असं सांगितलं की आपल्या सरकारने किती काम केलं पाहिजे, कुठे किती एक्झॅक्ट पॉइंटला टॅक्सेस ठेवलं पाहिजे, टॅक्सेशन असलं पाहिजे, आणि कोणत्या पॉइंटला सरकारने खर्च केले पाहिजेत, कोणत्या पॉइंट पर्यंत. येत आहे तुमच्या लक्षात? आणि ह्याच्याच करेक्ट जर आपण थोडा वेगळा पार्ट बघितला तर मस्क्रेवने असं सांगितलं की हे दोन्ही जे खर्च आणि टॅक्सेस बद्दल आपण बोलतो ते नेहमी समान असले पाहिजेत, आणि त्याचा फायदा किंवा तोटा हा जो समाजाला होतो तो समाजातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक व्यक्तीला समप्रमाणात झाला पाहिजे. येत आहे तुमच्या लक्षात? आतापर्यंत साधारण आपण हे बघितलं होतं, आणि आता आपण आपल्या पुढच्या पॅचकडे वळणार आहोत. अगेन वी आर इन द सेम लेसन, द रोल ऑफ गव्हर्नमेंट इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आणि आपण पुढे जाणार आहोत. ओके, लेट मी टेक यू दॅट. सो आता आपण काही प्रकारचे टेस्ट बघणार आहोत. काय लिहिलंय बघूया आणि मग पुढे जाऊया. द स्टेट कॅनॉट रिमेन इनडिफरंट टू द वर्किंग ऑफ इकॉनॉमी. We have to analyze the net effects of budgetary activities and policies. This is not easy since the effects of many state activities cannot be quantified. So basically काय म्हटलंय की इकॉनॉमी में जो भी कुछ चल रहा है, जो भी कुछ हो रहा है, काहीही जे होत आहे त्याबद्दल गव्हर्नमेंट, स्टेट याचा अर्थ गव्हर्नमेंट, सो गव्हर्नमेंटला कधीही इनडिफरंट राहता येत नाही की जे काय चालायचं ते चालू द्या, आमचं काय संबंध आहे, असं कधी म्हणता येत नाही. दे हॅव टू गेट involved, they have to intervene during the activities happening in the economy. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं की या सगळ्या गव्हर्नमेंटच्या ऍक्टिव्हिटीजचा नेट इफेक्ट हा बजेटरी ऍक्टिव्हिटी आणि पॉलिसीजवर होत असतो, आणि त्या प्रकारचा इफेक्ट बजेटवर नेहमी किंवा कुठच्याही पॉलिसीजवर पॉझिटिव्ह इफेक्ट करणं आणि त्याचा लोकांना फायदा करून देणं, दिस इज नॉट अ इझी ऍक्टिव्हिटी. ओके, अँड दॅट्स वाय द प्रॉब्लेम इज की या ऍक्टिव्हिटी मधून मिळणारा फायदा, इम्पॅक्ट हा जनरली आपण मेजर करू शकत नाही, क्वांटिफाय होत नाही. फॉर एक्झाम्पल, द इनिशिएटिव्स टू रिमूव्ह अनटचेबिलिटी, स्प्रेड ऑफ एज्युकेशन, इम्प्रूव्हमेंट इन हेल्थ अँड सॅनिटेशन एक्सेट्रा. म्हणजे असा विचार करा की अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता. सो समाजातून अस्पृश्यता रिमूव्ह झाली की नाही, किंवा समाजात एज्युकेशन किती स्प्रेड झालंय, किंवा लोकांची हेल्थ इम्प्रूव्ह होतीये का नाही होतीये, सॅनिटेशन ऍक्टिव्हिटीज म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था, लोकांकडे टॉयलेट आणि अदर पब्लिक युटिलिटीज आहेत की नाही, हे सगळं तुम्ही क्वांटिफाय कसं करणार बरं? ह्या सगळ्या आहेत तर गव्हर्नमेंटच्या जबाबदाऱ्या असंच म्हटलं जातं नेहमी. याच्याविषयी काहीही प्रॉब्लेम झाला की कुणाच्या नावाने आपण ओरडतो सांगा बरं? तुमच्या समजा एज्युकेशनच्या, इलेक्ट्रिसिटीच्या किंवा हेल्थच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम झाला तर आपण कुणाच्या नावाने ओरडतो सांगा बरं? घरच्यांच्या नावाने ओरडतो नाही. नाही, मग कुणाच्या नावाने ओरडतो आपण? सरकारच्या नावाने ओरडतो ना नेहमी. आपण काही आपल्या आई बाबांना नाही बोलत की अरे रस्त्यावरचे लाईट कसे गेलेत, किंवा इथे इतकी घाण कशी आहे, स्वच्छता कशी नाही, किंवा काय हे हेल्थ रिलेटेड गोष्टी आपल्याला मिळतच नाहीये. नगरपंचायत. करेक्ट, व्हेरी गुड अमर. म्हटलं असं की हे सगळं नगरपंचायत म्हणजे सरकारचाच पार्ट आला की नाही. थोडक्यात आपण सरकारच्या नावाने ओरडतो आणि हात वर करतो. सो सरकारला कधी या बाबतीत इनडिफरंट असून चालत नाही, त्याला इन्व्हॉल्व्ह व्हावंच लागतं. दस ऑलमोस्ट एव्हरी स्टेट ऍक्टिव्हिटी हॅज वाईडस्प्रेड इफेक्ट्स अँड इट इज डिफिकल्ट टू क्वांटिफाय ऑल ऑफ देम. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारची जी सरकारी ऍक्टिव्हिटी असते यांचा इम्पॅक्ट एवढा लांब पसरलेला असतो की त्यांना क्वांटिफाय करणं म्हणजे थोडक्यात त्यांना एक मॉनिटरी इफेक्ट देणं की ह्याच्यातून किती फायदा झाला. समजा असा विचार करा की सरकारने शाळा बांधल्या, तर शाळा बांधण्यातून समाजाला, प्रत्येक घटकाला, विद्यार्थी, मुलं, पालक, शिक्षक, सरकार, समाज, या सगळ्या गोष्टींना किती फायदा आला, किती रुपये फायदा झाला, हे तुम्हाला काढता येईल का रे? तुम्हाला एकदम एक्झॅक्ट अमाऊंट काढता येईल बा? 70 लाख नाही काढता येणार. लाईक 70 लाख,
₹5,317 फायदा झाला, हे नाही काढता येत. आणि म्हणून त्याच्यासाठी पण आपल्याला तर बघायला लागतं की कसा फायदा झाला. कारण जर समजा ती ऍक्टिव्हिटी चांगली असेल तर ती कंटिन्यू करायला लागते. जर ऍक्टिव्हिटी चांगली नसेल, नीट राबवली गेली नाही, त्याचं बरोबर इम्प्लिमेंटेशन झालं नाही, तर आपल्याला ते पुढे न्यायला लागतं. आणि म्हणून अशा काही टेस्ट या इकॉनॉमिस्टनी दिल्यात की ज्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की ही इकॉनॉमी पॉलिसी चांगली आहे का नाही, ती राबवायला हवी की नाही, ही गव्हर्नमेंट पॉलिसी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, कसं इम्प्लिमेंट केलं पाहिजे. आणि म्हणून आपण आता ही जी बघणार आहोत तिचं नाव आहे डॅल्टन्स टेस्ट. ओके. इवन अंडर डिफिकल्ट कंडिशन, प्रोफेसर डाल्टन gave us certain objective tests which can ascertain to the reasonable extent whether public finance operations are adding to the net social advantage or not. सो त्यांनी आपल्याला असे काही पॉइंटर्स दिलेत, काही पॉइंट दिलेत. ओके. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला मराठीतून सांगितलं तरी तुम्ही कम्फर्टेबल आहात की मी तुम्हाला हिंदीतून किंवा इंग्लिशमधनं सांगणं गरजेचं आहे? मला सांगा बरं. नाही कम्फर्टेबल आहात? व्हेरी गुड. सो जर समजा तुमच्या लक्षात येत नसेल, प्लीज मला चॅटवरून तुम्ही सांगू शकता, हात रेस करू शकता, काही इश्यू नाहीये. ओके. सो काय आहे की आता हे आपण डेल्टन बद्दलच म्हणत असतो, तर त्याने काय सांगितलंय की असे काही पॉइंटर्स दिलेत. बरोबर. काय पॉइंटर्स आहेत हे, की त्याच्यामुळे सरकारी योजना ज्या आहेत त्या फायदेशीर आहेत की नाही आणि त्या सोशल ऍडव्हान्टेज म्हणजे समाजाच्या फायद्यामध्ये भर घालता आहेत की नाही, हे आपल्याला सांगतात. These tests are formulated by assuming that there are certain generally accepted desired objectives which the society should try to achieve, namely the following. ओके. सो जनरली अशा प्रकारच्या म्हणजे अशा प्रकारचे फॉर्म्युले हे सोशली ऍक्सेप्टेड आहेत, की आपण असं म्हणतो की असा विचार करा की जनरली जर आपल्याकडची हॉस्पिटल्स वाढली तर ते समाजासाठी चांगलं आहे की वाईट आहे, सांगा बरं मला. समाजात जर वेगवेगळ्या प्रकारची हॉस्पिटल्स, क्लिनिक्स वाढली तर ते छान आहे की नाही? छान आहे. छान आहे, चांगलं आहे ना, छान. कारण लोकांना लवकरात छान आहे. येस मेडिकल हेल्प मिळेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे सोसायटीने काय ऍक्सेप्ट केलंय की भरपूर हॉस्पिटल्स असणं चांगलं आहे. तसंच आता विचार करा की आपल्या दापोलीत जर समजा छानपैकी मस्त काय म्हणू आपण, नवीन गार्डन उभारलं, छान गार्डन केलं, फिरायला मस्त लोकांना जाऊन बसता येईल, गप्पा मारता येतील, भरपूर सारी झाडं आहेत आणि खूप लांबच्या लांब पसरलेलं आहे. सो ज्यांना चालायला जायचंय, ज्यांना गप्पा मारायच्या आहेत, असं जिथे खूप आवाज नाहीये असं. सो हे चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. करेक्ट, चांगलं आहे. चांगलं आहे. सो असं म्हणता येईल, फक्त आपल्याला तिथून वायफाय काढून टाकायला लागेल, नाही तर मग आपण गार्डन मध्ये जाऊन पण मोबाईलवरच बसू ना, राईट? सो हो. की आपल्याला अशा काही गोष्टी माहिती असतात की ज्या चांगल्या आहेत, आपण त्या अज्युम करतो. मग त्याच गोष्टींचा फायदा घेऊन अशा टेस्ट तयार करायच्या की ज्यामुळे आपण म्हणू शकतो गव्हर्नमेंटने एखादी गोष्ट केली तर तिचा नेट सोशल ऍडव्हान्टेज मध्ये फायदा होईल, भर पडेल त्याने की नाही. ओके. सो अशी कोणती आहेत बघा. प्रिझर्विंग द सोसायटी म्हणजे समाजाचं संवर्धन करणं. ओके. मग डेफिनेटली सांगा, समाजाचं संवर्धन चांगलं की वाईट? चांगलं. करेक्ट, चांगलं चांगलं. आहे. हा, अतिशय लहान मुलांनाच विचारायचा खरं तर हा प्रश्न. सगळ्यांनाच माहितीये समाजाचं संवर्धन केलंच पाहिजे. आपण करतो का ते हा प्रश्न आहे. आपण आपले काय करणार, लेजचं पाकिट फोडणार, बालाजीचं पाकिट फोडणार आणि शांतपणे कचरा खाली टाकणार किंवा आपण थुंकणार, आपण मास्क इकडे तिकडे टाकणार, पण तरी समाजाचं संवर्धन चांगलं असतं, हो की नाही? म्हणजे आपण काय करणार, आपण रस्त्यावरनं चालणार, झाडाची पानं तोडणार, जर आपल्यामध्ये येत असेल आपण झाडच तोडून टाकणार किंवा असं काहीतरी करणार, पण समाजाचं संवर्धन चांगलं आहे म्हणजे केलंच पाहिजे. अशी एक टेस्ट आहे. सो द सिस्टम ऑफ पब्लिक फायनान्स शुड ensure adequate protection to the society against both foreign aggression and internal disruption and disorders. म्हणजे समाजात पब्लिक फायनान्सचा असा वापर केला पाहिजे, असं ॲडिक्वेट पब्लिक फायनान्सचा वापर करून अशा प्रकारचं ॲडिक्वेट प्रोटेक्शन सोसायटीला दिलं पाहिजे, अशी सुरक्षा की त्यामुळे तिचं फॉरेन ॲग्रेशन पासून म्हणजे असा विचार करा की बाहेरून होणाऱ्या हल्ल्यांपासून आणि इंटरनल डिसरप्शन्स आणि डिसऑर्डर्स म्हणजे अंतर्गत जे प्रॉब्लेम्स झालेले असतात, इथल्या इथे कोणीतरी चोरी करतंय, कोणीतरी मारामारी करतंय किंवा जसं की मी मगाशी म्हटलं, कोणीतरी प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा नदीत किंवा झऱ्यात किंवा गटारातच नेऊन टाकतंय घरातल्या, हे सगळे इंटरनल डिसरप्शन्स आणि डिसऑर्डर्स आहेत. सो ह्याच्यापासून सगळ्यापासून रक्षण करणं हे गरजेचं असतं.
The public authority has to spend money or incur expenditure on the police and army. सो पब्लिक ऑथॉरिटीला ह्या सगळ्यावरती खर्च करायला लागतो, सरकारला या सगळ्यावरती खर्च करायला लागतो. मग ते कसले असतात की पोलीस खात्यावरती, आर्मीवरती हे असे खर्च असतात. बरोबर. दीज एक्सपेंडिचर्स ऍड टू सोशल ऍडव्हान्टेज अँड दे आर वर्थ हॅव्हिंग. म्हणजे हे गरजेचे असतात, सोशल ऍडव्हान्टेज म्हणजे समाजाच्या फायद्यात भर घालतात. बरोबर. मग आता मी तुम्हाला जसं म्हटलं प्रिझर्विंग द सोसायटी, असे इथे न दिसणारे असे तुम्हाला कोणते गोष्टी वाटतात की ज्या ऍक्च्युली तुम्ही चांगल्या म्हणूनच समाजात बघू शकता किंवा त्या गरजेच्या असतात, सरकारने त्या केल्याच पाहिजेत? सांगा बरं मला एक एक उदाहरण. रस्त्याचं काम करायला वेस्ट पाहिजे. मॅनेजमेंट. करेक्ट. रस्त्याचं काम करणं, वेस्ट मॅनेजमेंट, अगदी बरोबर उदाहरणं. बरोबर. मग मला सांगा की आता जिथे वेस्ट मॅनेजमेंटचा मुद्दा आपण म्हणतोय, बरोबर ना, मग वेस्ट मॅनेजमेंट मध्ये काय येतं रे? म्हणजे इन जनरल. सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा वेगळा ठेवायचा. व्हेरी गुड. सुखा कचरा, ओला कचरा वेगळा वेगळा करायचा. पण मग आपण आपल्या घरी हे करतो का रे सगळं? मला वाटतं ह्या सगळ्यात खूप जणांचं उत्तर जरी हो असलं ना, तरी खूप जणांचं उत्तर नाही असेही असू शकतं. मी तुम्हाला ब्लेम करत नाहीये हा, पण हा विचार करा की आपण हे सगळं शिकतोय, पण शिकतोय ते कशासाठी शिकतोय? इज इट जस्ट बिकॉज आपल्याला मार्क हवेत? हो, डेफिनेटली मार्क हवेतच, मार्क्स हवेतच. पण स्वतःसाठी येस, आणि स्वतः. सोशल. करेक्ट. स्वतःसाठी आपल्याला मार्क्स हवेत, पण मग सोशल किंवा स्वतःच्या सुद्धा इम्प्रूव्हमेंटसाठी, समाजाच्या इम्प्रूव्हमेंटसाठी या ज्या गोष्टी आपण शिकतो त्या कुठेतरी ऍटलिस्ट आपण भलेही कचरा टाकला ना, तरी तो कचरा टाकताना गिल्ट जरी वाटलं ना तरी पुरेसं आहे. की मी जर समजा एसटी स्टँडवर उभी आहे आणि मला थुंकावं असं वाटलं, मी थुंकलेही, सो आय जस्ट स्पिट. पण तसं केल्यावरती मला जर गिल्ट वाटलं ना, देन देअर यू गो. तुमच्या शिक्षणाचा, माझ्या शिक्षणाचा किमान तिथे अर्थ आहे. सो आज मला गिल्ट वाटतंय, उद्या कदाचित मी थुंकणार नाही अशी आपण अपेक्षा ठेवूया. येतंय तुमच्या लक्षात? लेट्स गो अहेड. हो. इकॉनॉमिक वेलफेअर ऑफ द कम्युनिटी. मी तुम्हाला बाय द वे अटेंडन्स शीट पाठवली आहे, म्हणजे मग ज्यांना बाहेर पडायचं असतं लेक्चर मधून आणि ज्यांना अडकून पडावं लागलेलं असतं त्यांच्यासाठी ती सोयीची गोष्ट होते. बरोबर आहे की नाही? सो तुम्हाला मी आज दुसरं लेक्चर पण घेणार आहे याच्यानंतर जोडून. सो मी तुम्हाला लवकर ऑनलाईन यायला सांगितलंय. ओके. सो त्याला मी त्यावेळी वेगळी अटेंडन्स शीट देणार आहे. सो इकॉनॉमिक वेलफेअर ऑफ द कम्युनिटी, दिस हॅज टू ऍस्पेक्ट. सो इकॉनॉमिक वेलफेअर म्हणजे समाजाचं आर्थिक हित. जेव्हा याला दोन गोष्टी आपण बघतो, अँड इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्शन अँड इम्प्रूव्हमेंट इन डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम. म्हणजे थोडक्यात प्रोडक्शन वाढणं समाजात, मार्केटमध्ये, ओव्हरऑल देशामध्ये जितकं प्रोड्यूस केलं जात आहे, जितकं मॅन्युफॅक्चर केलं जात आहे ते वाढणं. आणि दुसरी गोष्ट, अँड इम्प्रूव्हमेंट इन डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम. म्हणजे जे देशात इन्कम प्रिपेअर होत आहे इन द सेन्स इन्कम जनरेट होत आहे, ते इन्कम सगळ्यांना सम प्रमाणात वाटलं जाणं, समाजात इक्वॅलिटी प्रस्थापित होणं. ओके. इक्वॅलिटी इन डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, हे दोन गोष्टी इकॉनॉमिक वेलफेअरसाठी म्हणजे आर्थिक विकासासाठी गरजेच्या असतात. सो त्यातलं पहिलं अँड इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्शन. द इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्शन थ्रू बेटर प्रोडक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ एव्हरी मॉडर्न स्टेट. प्रत्येक जे गव्हर्नमेंट आहे, प्रत्येक जे स्टेट आहे, त्यांची पहिली गोष्ट काय असते की त्यांनी त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांनी त्यांची एफिशियन्सी वाढवली पाहिजे. तुम्हाला माहितीये का आपली प्रोडक्टिव्हिटी, आपल्या देशाची प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी आपल्या देशात सध्या एक कॅम्पेन सुरू आहे. तुम्हाला कोणाला माहितीये का त्या कॅम्पेन विषयी? बघा बरं, त्याच्याशी काहीतरी असं सिंहाशी रिलेटेड आहे. म्हणजे मी असं जे बघितलंय ना, सिंह आहे त्याच्या जवळ कुठेतरी जाणारा. आठवतंय? ओके, मी सांगते. या कॅम्पेनचा लोगो आहे खूप साऱ्या गिअर व्हील्सने, म्हणजे जी गिअर व्हील्स असतात ना त्याने बनलेला एक सिंह. आणि या कॅम्पेनचं नाव आहे मेक इन इंडिया. काय आहे कॅम्पेन? मेक इन इंडिया. मेक इन इंडिया. करेक्ट, मेक इन इंडिया. आणि या कॅम्पेन मधून ऍक्च्युली आपल्या देशाची प्रोडक्टिव्हिटी वाढावी आणि जे काही गरजेचं आहे त्यातलं जास्तीत जास्त आपल्या देशात प्रोड्यूस व्हावं, इथल्या लोकांसाठी आत्मनिर्भरता यावी. आत्मनिर्भर भारत आठवतंय तुम्हाला? जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं त्याच्यानंतर हळूहळू लॉकडाऊन उघडायला लागलं तेव्हा आपल्या PM मोदींनी या आत्मनिर्भर भारतची संकल्पना मांडली होती, वोकल फॉर लोकल अशी.
की आपल्याकडे जी प्रोडक्ट बनतात त्याची जाहिरात करा, वोकल फॉर लोकल, आणि ते स्प्रेड आउट करा की आमच्याकडे हे छान बनतं, तुम्ही हे घेऊन बघा. म्हणजे आपोआपच आपल्याकडचा सेल वाढेल, आपल्याकडचा बिझनेस वाढेल, आणि त्यामुळे काय होईल, इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्शन होईल. म्हणजेच आपली एफिशियन्सी वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. बेसिकली इट इम्प्लाइज अन इन्क्रीज इन द प्रोडक्टिव्ह कपॅसिटी ऑफ द इकॉनॉमी ऑन अ सस्टेनेबल बेसिस. म्हणजे थोडक्यात आपल्याला अशा प्रकारे आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवायला लागते की सस्टेनेबिलिटी वाढेल त्याची. आता सस्टेनेबिलिटी याचा अर्थ असतो शाश्वतता. मी आज जे बनवतोय त्यात सगळे रिसोर्सेस वापरून टाकले तर उद्या येणाऱ्या पिढीसाठी, माझ्या भावासाठी, माझ्या मित्रासाठी, माझ्या मैत्रिणीसाठी, माझ्या पुढच्या पिढींसाठी, लहान भाऊ, कदाचित माझी मुलं उद्या पुढे, ह्या सगळ्यांसाठी काही उरणारच नाही. म्हणजे मला जे काही बनवायचंय, ज्याचं काही प्रोडक्शन करायचंय, मॅन्युफॅक्चर करायचंय, ते मॅन्युफॅक्चरिंग सस्टेनेबल असलं पाहिजे, सगळ्यांचा विकास करणारं आणि शाश्वत विकास करणारं असलं पाहिजे. हेन्स अकॉर्डिंग टू डॅल्टन, इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्शन मीन्स, सो डेल्टन च्या म्हणण्यानुसार प्रोडक्शन 3 प्रकारे इम्प्रूव्हमेंट करता येतं. ओके, आणि त्यातला पहिला पॅच आहे इन्क्रीज इन प्रोडक्टिव्ह पॉवर सो दॅट लार्जर प्रोडक्ट पर वर्कर शाल बी अटेंड विथ द स्मॉलर एफर्ट. म्हणजे प्रोडक्टिव्ह पॉवर याचा अर्थ कपॅसिटी, एखादी गोष्ट बनवण्यात लागणारी स्किल्स, प्रोडक्टिव्हिटी वाढवायची सो दॅट जास्त प्रोड्यूस बनवता येईल किंवा एक वर्कर जास्तीत जास्त बनवू शकेल त्याच्या स्पेशलाइज्ड स्किल्समुळे. सो आपल्याला कमीत कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त प्रोड्यूस मिळेल पर वर्कर. सो हा झाला पहिला पॅच. दुसरा पॅच काय आहे किंवा दुसरी काय म्हणू पॉइंटर काय आहे इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्शनसाठी, इम्प्रूव्हमेंट इन ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन सो दॅट वेस्ट कॅन बी रिड्युस्ड टू द मिनिमम. सो तुमच्या प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये जी प्रोसिजरने एखादी गोष्ट बनते, असा विचार करा की एखाद्या रंगाची फॅक्टरी आहे, ऑइल पेंट्सची फॅक्टरी, बरोबर. सो ऑइल पेंट्सच्या फॅक्टरीमधून बाहेर पडणारे जे वेस्ट आहेत ते मिनिमम झाले पाहिजेत सो दॅट तुमची प्रोडक्शन प्रोसेस जास्त इम्प्रूव्ह झाली पाहिजे, जास्त एफिशियंट झाली पाहिजे. कार्य असं म्हणतात की तुमची जर समजा वेस्ट जे आहे ते रिड्यूस्ड झालं तर तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढेल. असं असं का बरं म्हटलं असेल, जरा विचार करा. उत्तर कुठलं बरोबर आहे चुकीचं आहे असं नाहीच आहे मुळे. का वाटतं तुम्हाला की जर समजा वेस्ट कमी झालं तर प्रोडक्टिव्हिटी वाढेल? बघा बरं का, पुढच्या वेळेपासून तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे जर मी विचारलं तर. आज मी तुम्हाला सांगते. त्यांचं असं म्हणणं आहे, आणि जे खरंही आहे, की जर समजा वेस्ट कमी होत असेल याचा अर्थ जो काही रॉ मटेरियलचा भाग पूर्वी वेस्ट म्हणून जात होता तो भाग एकतर तुम्ही रियूज करताय, रिसायकल करताय, म्हणजे परत परत वापरताय, किंवा तुम्ही अशा प्रकारे एफिशियंटली प्रोडक्शन करताय की तुमचं कमीत कमी वेस्ट तयार व्हायला लागलाय. म्हणजे जास्तीत जास्त भाग हा प्रोडक्शनसाठी वापरला जायला लागलाय. म्हणजेच जास्तीत जास्त रॉ मटेरियल वापरलं गेलं प्रोडक्शनसाठी की आपोआपच जास्त प्रोडक्शन होणार. म्हणजेच वेस्ट रिड्यूस झाल्यामुळे, वेस्ट मिनिमम झाल्यामुळे आपलं काय होणार, इम्प्रूव्हमेंट इन ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन होईल. येत आहे तुमच्या लक्षात? हो. नक्की. येस. Okay, let's go ahead. Improvement in composition and pattern of production so as to serve the needs of community. म्हणजे अशा प्रकारे काय प्रोड्यूस करायचं की आणि कसं प्रोड्यूस करायचं, सॉरी, असा काय प्रोड्यूस करायचं, कसं प्रोड्यूस करायचं हे अशा प्रकारे ठरवलं गेलं पाहिजे की ज्याची समाजाला सगळ्यात जास्त गरज आहे, जे अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत कम्युनिटीमध्ये, त्याच गोष्टींचं प्रोडक्शन केलं गेलं पाहिजे. आणि जर समजा असा विचार करा, भारतासारख्या देशात जिथे भरपूर सारं लेबर, भरपूर वर्कफोर्स अवेलेबल आहे, तर तिथे प्रोडक्शनचा पॅटर्न, प्रोडक्शनची प्रोसिजर अशीच असली पाहिजे की ज्यात जास्तीत जास्त वर्कर्स इन्व्हॉल्व असतील रादर दॅन खूप साऱ्या मोठ्या मोठ्या मशिनरी. In simple words, government taxation and public expenditure policies should result in a greater production with minimum economic waste. So simply saying, आपल्याला या सगळ्याचं समरायझेशन कसं करता येईल की गव्हर्नमेंट टॅक्सेशन आणि पब्लिक एक्सपेंडिचर पॉलिसी अशा असल्या पाहिजेत की त्याने प्रोडक्शन वाढलं पाहिजे पण वेस्ट मिनिमम झाला पाहिजे. सो मला सांगा बरं का, कशा प्रकारच्या टॅक्सेशन आणि पब्लिक पॉलिसीज असल्या पाहिजे?
result in greater production with minimum economic waste. करेक्ट. सो म्हणजे ग्रेटर प्रोडक्शन विथ मिनिमम इकॉनॉमिक वेस्ट. बरोबर. करू नका तसं. मला माहितीये कदाचित चुकून होतं, पण ते करणं असं लहान मुलासारखंच वाटतं नाही का स्क्रीनवर जेव्हा अनोटेशन तुमचं दिसतं तेव्हा. ओके. सो डोंट डू दॅट. मग मला ते तुम्हाला डिसेबल करायला लागतं, आपला वेळ जातो. ओके, लेट्स वेट. सो दुसरा पार्ट काय आहे, इम्प्रूव्ह इन डिस्ट्रीब्युशन. अँड इम्प्रूव्हमेंट इन डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल इन्कम कव्हर्स बोथ एफिशियन्सी अँड इक्विटी. सो आतापर्यंत आपण बघत होतो की प्रोडक्शन मध्ये एफिशियन्सी वाढली पाहिजे आणि कशा प्रकारे कमीत कमी वेस्ट क्रिएट झाला पाहिजे, जास्त प्रोडक्शन आलं पाहिजे. आता डिस्ट्रीब्युशनचा विचार करताना डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण 2 गोष्टींचा विचार करतो आणि त्या गोष्टी म्हणजे एफिशियन्सी आणि इक्विटी. एफिशियन्सी तर तुम्हाला माहितीये, कमीत कमी वस्तूंचा वापर करून जास्तीत जास्त प्रोडक्शन बनवणं किंवा जास्तीत जास्त आउटकम मिळवणं, चांगल्या प्रकारे बेस्ट क्वालिटी आउटकम. आणि इक्विटीचा अर्थ असतो इक्वॅलिटी. थोडक्यात प्रत्येकाला ज्या माणसाला जितकं गरजेचं आहे तितकं त्याच्यापर्यंत पोहोचवणं, दॅट इज इक्विटी. या 2 डायमेन्शन्स, एफिशियन्सी आणि इक्विटी. एफिशियन्सी इन डिस्ट्रीब्युशन रिलेट्स ओनली टू ॲग्रिगेट सॅटिस्फॅक्शन, while equity relates to the sharing of aggregate satisfaction between members of society. Simply saying, efficiency in distribution म्हणजे जे सगळ्यांना मिळालं पाहिजे, ॲग्रिगेट सॅटिस्फॅक्शन, सगळ्यांना एकत्रितपणे समाधान मिळालं पाहिजे, इतकी एफिशियन्सी असली पाहिजे, सगळ्यांनाच समाधान देणारी. वेअरॅज इक्विटी म्हणजे जे आपल्याला ॲग्रिगेट समाधान मिळालंय, ॲग्रिगेट सॅटिस्फॅक्शन मिळालंय, ते प्रत्येक मेंबरला मिळालं पाहिजे समाजातल्या. ओके. द 2 ॲस्पेक्ट्स आर इंटरमिक्स्ड अँड इंटरडिपेंडंट. म्हणजे ते एकमेकांशी खूप जोडले गेलेले ॲस्पेक्ट आहेत. अ डिसिजन मेकिंग इन्व्हॉल्विंग एफिशियन्सी ऑल्सो अफेक्ट्स इक्विटी अँड वाईस वर्सा. सो अशा प्रकारचा निर्णय ज्यात एफिशियन्सी इन्व्हॉल्व असते, इक्विटी ती इक्विटी ह्याला पण अफेक्ट करते. आणि जर एखादा डिसिजन मेकिंग झालं असेल किंवा एखादा डिसिजन हा इक्विटीसाठी घेतला गेला असेल, म्हणजे सगळ्यांना नीट गोष्टी पुरवण्यासाठी घेतला गेला असेल, तर तो तुमच्या एफिशियन्सीलाही एफेक्ट करतो. मेनी टाइम्स इट इज डिफिकल्ट टू फाइंड आउट वेदर सर्टन डिसिजन्स वुड ऍड टू द एफिशियन्सी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑर नॉट. सो खूपदा नेहमीप्रमाणे असं आपण म्हटल्याप्रमाणे होतं, कारण आपल्याकडे क्वांटिफायेबल मॅटर नाहीये, आपण ह्याला कुठेतरी नंबर्समध्ये घालू शकत नाही पटकन. त्यामुळे आपण जे डिसिजन्स घेतले त्याचा ऍक्च्युली तुमच्या एफिशियन्सीमध्ये काही फरक होतो का, किंवा त्याच्या काही तुमच्या एफिशियन्सीवर कोणत्या प्रकारे इम्पॅक्ट होतो हे सांगणं खूप कठीण होतं. ओके. समटाइम्स द एफिशियन्सी अँड इक्विटी टेस्ट मे क्लॅश, सो दॅट इम्प्रूव्हमेंट इन वन लीड्स टू डिटोरिएशन इन अदर. ओके. सो डिटिरिओरेशन याचा अर्थ असा असतो एखादी गोष्ट कमी होणं, रिड्यूस होणं किंवा खराब होणं. ओके. सो जेव्हा असं होतं की एखादा डिसिजन एफिशियन्सी वाढवण्यासाठी जरी घेतला असेल तरी त्यामुळे कदाचित इक्विटीला हार्म होऊ शकतो, इक्विटी डिटिरिओरेट होऊ शकते. वेअरॅज एखादा डिसिजन इक्विटी वाढवण्यासाठी घेतला असेल तर त्याने एफिशियन्सीला प्रॉब्लेम होऊ शकतो. हाऊएव्हर इट इज पॉसिबल टू ॲडव्होकेट स्टेप्स लाईक रिडक्शन इन इनइक्वॅलिटीज ऑफ इन्कम अँड वेल्थ, रिडक्शन इन अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जॉब्स जास्त वाढवणं, किंवा लोकांमधली इन्कम इनइक्वॅलिटी म्हणजे गरिबी आणि श्रीमंती यातला भेद कमी करणं, अपलिफ्टिंग द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ पीपल, इन द सेन्स लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड, राहण्याची स्टाईल बदलणं, म्हणजे थोडक्यात त्यांना चांगल्या प्रकारच्या सोयी प्रोव्हाइड करणं, ब्रिंगिंग अबाउट अ हायर रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे जास्त इकॉनॉमिक ग्रोथ आणणं, ब्रिंगिंग अबाउट इकॉनॉमिक स्टॅबिलिटी इन इकॉनॉमी अँड सो ऑन. एक काय म्हणू आपण, एक साधारण स्वस्थपणा, म्हणजे स्वस्त नाही स्वस्थ इन द सेन्स शांतता, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणणं. सो असा विचार करा. हे सगळं खूप शब्द आहेत आणि खूप शब्द बंबाळे आणि हे सगळं बोलणं खूप खूप सोपं आहे, पण आपण हे थ्रू आउट बघतोय की हीच एक 5-6 गोष्टी करायच्या जरी सरकारचं काम असेल किंवा ह्यात अशाच गोष्टी करणं तरी हे काम इतकं कठीण आहे, कारण आपली खूप मोठी पॉप्युलेशन आहे, देशाचा खूप मोठा विस्तार आहे आणि त्यात प्रत्येक माणसाला काहीतरी वेगळं हवं असतं. आज जर समजा माझ्याकडे पैसे नसतील तर मला गहू तांदूळ हवे असतात, मला साखर हवी असते, मला केरोसिन रॉकेल हवं असतं. तर एखाद्याकडे जर समजा मगाशी म्हटल्याप्रमाणे जर समजा अक्षताकडे जर खूप पैसे आहेत तर तिला कदाचित फेरारी नावाची खूप महागडी गाडी हवी असेल,
बरोबर. समजा अनिशाकडे खूप पैसे नाहीयेत, पण मे बी असं मध्यम वर्गातलं राहणं असेल तर, आणि हे सगळं मी नुसतं अंदाजे म्हणते बरं का, मी काही तुमची ऍक्च्युअली इकॉनॉमिक कंडिशन वरून म्हणत नाही, जस्ट एक्झाम्पल. सो अनिशाकडे जर समजा बेटर, म्हणजे तिला काही अगदी खाण्याची गरज नाहीये किंवा, पण तिला मे बी मध्यम वर्गीय लाईफस्टाईल हवी असेल, तर तिला मे बी डिश हवी असेल, लॅपटॉप हवा असेल, टॅब, तिच्याकडे आता स्मार्टफोन आहे तर तिला टॅब हवा असेल. सो प्रत्येकाच्या मागण्या वेगळ्या असतात, प्रत्येकाची प्रोडक्टिव्हिटीची कन्सेप्ट वेगळी असते, प्रत्येकाची ग्रोथची कन्सेप्ट वेगळी असते, आणि त्यामुळे हे सगळं एका समाजासाठी मॅनेज करणं ही खूप कठीण गोष्ट असते. द कॅपिटलिस्ट कंट्री, म्हणजे ज्यात जास्तीत जास्त फायद्यासाठी सरकार प्रायव्हेटायझेशन करतं किंवा भरपूर सारे उद्योग, मोर दॅन 90 to 95% बिझनेसेस आर बिलॉंगिंग टू प्रायव्हेट सेक्टर, आणि दे आर डन ओनली फॉर द एम ऑफ प्रॉफिट. ओके, अशा प्रकारच्या कॅपिटलिस्ट कंट्रीजमध्ये ह्या कंट्री सफर फ्रॉम द इव्हिल्स ऑफ इनइक्वॅलिटीज, इन्कम अँड वेल्थ. सो अशा जवळजवळ जगातल्या सगळ्याच, अगदी खूप थोड्या कंट्रीज अशा आहेत जगात की ज्या कॅपिटलिस्ट नाही आहेत, पण अदरवाईज सगळ्याच कंट्री कॅपिटलिस्ट आहेत, कारण इकॉनॉमीची ग्रोथ होण्यासाठी कॅपिटलिझमची गरज असते, असं त्या प्रकारच्या विचारसरणीचं म्हणणं असतं. सो त्यामुळे काय होतं, ह्या प्रकारच्या कॅपिटलिझममुळे मोठ्या प्रमाणावर इन्कम आणि वेल्थ यांच्यात गॅप निर्माण होते. लार्ज इनइक्वॅलिटीज बिटवीन द रिच अँड द पुअर आर सोशली अँड इकॉनॉमिकली अनडिझायरेबल. सो अशा प्रकारच्या इनइक्वॅलिटीज आपल्याला आवडत नाहीत, आणि हा सोशली म्हणजे सामाजिकरित्या त्याचा निषेध केला जातो. बरोबर आहे ना. आणि म्हणून तर आपल्याकडे ती आरक्षण आणि त्याच्याबद्दल, कारण सगळ्यांना पुढे घेऊन जायचंय, आणि म्हणून आरक्षणासाठी भांडणं. येतंय लक्षात? कारण सोशली सगळ्यांनी एकत्र येणं आणि सगळ्यांना समान संधी मिळणं गरजेचं असतं. बरोबर आहे की नाही. द गव्हर्नमेंट हॅज टू मेक एफर्ट स्पेशली थ्रू फिस्कल पॉलिसी. आता फिस्कल पॉलिसी काय असते आपण ऑलरेडी बघितलंय. तुम्हाला कुणाला आठवतंय का फिस्कल पॉलिसी काय असते, का फिसकटलंय सगळं? एनीबडी, कुणाला ट्राय घ्यायचाय फिस्कल पॉलिसी काय असते हे सांगण्यात, की नुसतंच आपलं म्हणजे मोबाईल लावून बसायचं? चुकलं तर चुकलं ना, काय असतं ते तर सांगा. तुमच्या समोर ऑलरेडी उघडून पण ठेवलंय मी. काय असते बरं फिस्कल पॉलिसी? नाही? बरं, ठीक आहे. सरकारचे सगळे पैशांबद्दलचे डिसिजन असतात, बजेटमधून घेतले गेलेले खर्च, म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू आणि ऑल द पब्लिक डेट्स. सो ह्या सगळ्याला फिस्कल पॉलिसी असं म्हटलं जातं. टू रिड्यूस द डिफरन्सेस बिटवीन द रिच अँड पुअर by the way of taxation, and the income of a rich can be taken away and spent on the poor by the way of public expenditure. हे झालं आपण आतापर्यंत बघितलेलं. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण बघतोय की डाल्टनने काय काय टेस्ट सांगितले आपल्याला, कशा प्रकारे एखादी पब्लिक पॉलिसी हेल्पफुल आहे, सोशल ऍडव्हान्टेज, नेट सोशल ऍडव्हान्टेज मध्ये ऍड करते की नाही सांगायला. सो त्यातली पहिली होती प्रिझर्विंग सोसायटी, दुसरी होती इकॉनॉमिक वेलफेअर ऑफ अ कम्युनिटी, ज्यात आपण 2 पार्ट बघितले, इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्शन आणि इम्प्रुव्हमेंट इन डिस्ट्रीब्युशन. आता आपण बघतोय इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. मला वाटतं मी याच्याबद्दल खूप नीट बोलले, पण तरी आपण एकदा परत बघूया. मी वाचून बघते तुमच्यासाठी, आणि वाचता वाचता जर काही एक्सप्लेन करायला वाटलं तर एक्सप्लेन करते. अनदर टेस्ट ऑफ मॅक्झिमम, ऐका बरं का नीट. Another test of maximum social advantage is that there should not be much economic fluctuations, or in other words, there should be economic stability. ही फ्लक्च्युएशन्स कसली असतात? प्राइस फ्लक्च्युएशन्स जनरली. द बिझनेस सायकल्स शुड बी अवॉइडेड थ्रू प्रॉपर फिस्कल पॉलिसी. सो तुम्हाला आठवतंय, तुम्ही गेल्या सेमिस्टरला बिझनेस सायकल्स बघितल्या होत्या, त्यात काय काय होतं? एखाद दुसरी बिझनेस सायकल तुम्हाला आठवत असेल आणि तुम्ही मला सांगू शकलात तर सांगा बरं, काय काय होतं त्या बिझनेस सायकलमध्ये? रिअली एकालाही आठवत नाही? हा, येस येस, ट्रफ, करेक्ट, पीक, ट्रफ आणि प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी. व्हेरी गुड. डिप्रेशन, एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन. करेक्ट, डिप्रेशन, हा, डिप्रेशन. व्हेरी गुड प्राची, व्हेरी गुड. सो म्हणजे जर तुम्ही बघितलं तर रिसेशन.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो अशा प्रकारच्या ज्या बिझनेस सायकल्स असतात की ज्याच्यामुळे प्राइजेसमध्ये, कन्झम्पशनमध्ये, डिमांड, सप्लाय, ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये खूप सारी फ्लक्च्युएशन्स होतात इंटरेस्ट रेटमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी टाळणं गरजेचं असतं बेसिकली, आणि त्यासाठी इकॉनॉमिक स्टेबिलिटी हवी असते. इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन म्हणजे भाव वाढ आणि भाव कमी होणं शुड बी कंट्रोल्ड, हे सुद्धा कंट्रोल करायला लागतं. द इकॉनॉमी शुड बी स्टॅबिलाइज्ड अकॉर्डिंग टू डाल्टन, नॉट ॲट द लोअर लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट बट ॲट द हायर लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. सो इकॉनॉमी जी आहे ती स्टॅबिलाइज करणं गरजेचं असतं ॲट द म्हणजे हायर लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. कमी एम्प्लॉयमेंट असून काही उपयोग होत नाही. आणि म्हणून आपण आपल्या चौथ्या पॉइंटकडे वळतोय. अगेन एम्प्लॉयमेंट लेव्हल असं म्हणताना मी आयदर जॉब्स बद्दल बोलत असते, पण फुल एम्प्लॉयमेंट बद्दल बोलताना मी असं म्हणत असते की इकॉनॉमीमध्ये प्रोडक्शनसाठी किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजसाठी जे जे सोर्सेस अवेलेबल आहेत, रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्याचा कम्प्लीट 100% कपॅसिटीला वापर करून घेणं, दॅट इज अ फुल एम्प्लॉयमेंट. ओके, सो फुल एम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ. One of the important tests of maximum social advantage of the developed countries is to maintain economy at a full employment level. अगेन आपण जर बघितलं तर डाल्टन यांनी सांगताना काय म्हटलंय की मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेज हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा कंट्रीमध्ये फुल एम्प्लॉयमेंट, सगळेच्या सगळे रिसोर्सेस कम्प्लिटली यूज होत असतील देशातले, तर आपण म्हणू शकतो की फुल एम्प्लॉयमेंट लेवल आहे आणि त्या समाजात मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेज मिळत आहे. Full employment level means the economy will be working at its maximum capacity level, employing fully its labor and other factors of production. मगाशी म्हटल्याप्रमाणे fiscal policy has to be used systematically for the development of the underdeveloped countries. सो ज्या नीट डेव्हलप झालेल्या कंट्री नाही आहेत, त्या अजून बिगिनिंग पोझिशनला आहेत, त्यांच्यासाठी फिस्कल पॉलिसी अतिशय काळजीपूर्वक बनवावी लागते, सो दॅट त्यांची ग्रोथ होईल, इकॉनॉमिक ग्रोथ होईल आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. According to Dalton, the government is the trustee for the welfare of the future generations equally as it is for the present generation. So गव्हर्नमेंट हा ट्रस्टी असतो, थोडक्यात सांभाळणारा फॅक्टर असतो की ते फक्त त्यांना प्रेझेंट जनरेशनला सांभाळायचं नाहीये, आजच्या पिढीला नाही सांभाळायचं आहे, तर उद्याच्या पिढीचं भविष्य सुद्धा सिक्युअर करायचं असतं जेव्हा आपण गव्हर्नमेंट म्हणून ऍक्ट करत असतो. All of these decisions of the government should therefore be taken from long-term point of view. Fiscal operations of the government should prefer a larger social advantage in the future to the smaller one in the present. आणि त्यामुळे हे जे सगळे फिस्कल डिसिजन्स आहेत ते नेहमीच एक लॉंग टर्मचा विचार करून, भविष्याचा विचार करून घेतले पाहिजेत. ओके, सो या होत्या सगळ्या डॅल्टनच्या टेस्ट. डॅल्टनच्या म्हणण्यानुसार तुम्ही कसं काय पोहोचू शकता मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेजला, आणि आपण कसं समजू शकतो की आतापर्यंत आपण जे काही पॉलिसी म्हणून गव्हर्नमेंटने काम केलं ते काम समाजाच्या नेट सोशल ऍडव्हान्टेज मध्ये भर घालतंय का, इफ इट इज ऍडिंग अप. ओके, मला सांगा आता आपण जे आता बघितलं ते तुमच्या लक्षात आलंय का रे? येस मॅम. नक्की का? म्हणजे कसं आहे, मला कसं समजणार की तुम्हाला लक्षात येतंय का? आपण असं करूया की आपण एक काय म्हणूया, गेम खेळूया. ओके, मी तुम्हाला एक शब्द घेईन आणि तो शब्द जर तुम्ही आजच्या लेसन मध्ये ऐकला असेल तर तुम्ही हँड रेज करायचं. ओके, सो आजचा शब्द पहिला आहे डेल्टन. तुम्ही ऐकलाय हा शब्द? ज्यांनी हा शब्द ऐकलाय त्यांनी हात रेज करा त्यांचे. व्हेरी गुड, इट्स रिअली नाईस, राईट? तुम्ही हा शब्द ऐकलाय डाल्टन बद्दलचा आणि म्हणून तुम्ही असं म्हणू शकताय. स्टील आय कॅन सी की खूप काही लोकांनी केले नाहीयेत, सो त्यांनी ऐकला नसेल. तर आपण डाल्टनच्या टेस्ट बघितल्या होत्या, डोंट फॉरगेट दॅट. तुमचं लक्ष नाहीये लेक्चर मध्ये असं मी म्हणू शकते. खाली करा तुमच्या हात. पुढचा शब्द मी तुम्हाला सांगते. खाली करा हात. येस, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. हा शब्द ऐकलाय का तुम्ही? इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. व्हेरी गुड. तुम्ही कोणी सांगू शकाल इकॉनॉमिक स्टॅबिलिटी म्हणजे काय, कशाबद्दल आपण बोललो होतो?
फिस्कल पॉलिसी. करेक्ट, फिस्कल पॉलिसी बद्दल बोललो होतो आपण. म्हटलं होतं की जर समजा कुठली पॉलिसी गव्हर्नमेंटने, लोअर डाऊन युअर हँड्स, हे करून टाका. सो आपण असं म्हटलं होतं की जर फिस्कल पॉलिसी म्हणजे कुठलीही पॉलिसी गव्हर्नमेंटची असेल ती अशा प्रकारे असली पाहिजे की त्यात इकॉनॉमिक स्टॅबिलिटी असली पाहिजे, बरोबर ना? आता मला सांगा, इनइक्वॅलिटी हा शब्द होता का त्यात? इनइक्वॅलिटी हा शब्द ऐकला होता का आपण? इक्वॅलिटी आहे. करेक्ट, इक्वॅलिटी बद्दल ऐकलं होतं. इनइक्वॅलिटी बद्दल आपण जनरली बोललो होतो, पण आपण ऐकला नव्हता असं वाटतंय. हरकत नाही. सो तुमच्या लक्षात येत आहे की अशा प्रकारे आपल्याला डाल्टनच्या टेस्ट तर समजल्या, बरोबर? आता आपल्याला हिग्स ऑप्टिमा नावाचा एक पॅच बघायचा आहे. अतिशय सोपा आहे, बिलकुल घाबरू नका. पण मी तो पुढच्या म्हणजे ह्याच्यानंतर जे आपण लेक्चर सुरू करू त्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहे. आत्ता मला 1-2 लोक इथे वाढलेले दिसत आहेत लेक्चरमध्ये, त्यामुळे मी पुन्हा एकदा या आजच्या अटेंडन्सची लिंक पुन्हा एकदा तुम्हाला देते, ती तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर हे लेक्चर संपल्यावरती आपण पुन्हा एकदा लॉग इन करणार आहोत. ओके, सो लेट्स लॉग इन देन. ओके, सो आय एम एंडिंग दिस मीटिंग हिअर. आपण पुन्हा एकदा भेटूया लगेचच. बाय.